1 एप्रिलपासून राज्यामध्ये 3 मोठे नियम लागू होणार आहेत आणि जर हे नियम आपल्याला माहिती नसतील तर आपल्या हजारो रुपयांचे नुकसान होऊ शकते. पेट्रोल, गॅस आणि बँक व्यवहारांवर परिणाम होऊ शकतो आणि लॉकडाऊनसारखी परिस्थिती निर्माण होण्याचा इशारा देखील देण्यात आला आहे. पण नेमकं सत्य काय आहे हेच आज आपण या व्हिडिओमध्ये समजून घेणार आहोत. आजचा हा व्हिडिओ केवळ एक बातमी नाही, तर सध्या देशात सुरू असलेल्या चर्चा, अफवा, भीती आणि वास्तव यांच्यामधला फरक समजून घेण्याचा प्रयत्न आहे. गेल्या काही दिवसांपासून सोशल मीडियावर एकच चर्चा सुरू आहे. भारतात पुन्हा लॉकडाऊन लागणार का? युद्धामुळे देश बंद होणार का? पेट्रोल, डिझेल, गॅस मिळणार नाही का? 1 एप्रिलपासून नवीन नियम लागू होणार म्हणजे नेमकं काय होणार? या सगळ्या प्रश्नांनी सामान्य माणसाच्या मनात पुन्हा एकदा 2020च्या लॉकडाऊनच्या आठवणी जाग्या केल्या आहेत. 2 दिवसांपूर्वी भारताचे पंतप्रधान यांनी लोकसभेत जागतिक परिस्थितीबद्दल भाष्य करताना एक इशारा दिला की भारतामध्ये लॉकडाऊनसारखी परिस्थिती निर्माण होऊ शकते. त्यांनी स्पष्ट सांगितले की जगात तणाव वाढत आहे, काही देशांमध्ये युद्धजन्य परिस्थिती निर्माण होत आहे आणि त्याचा परिणाम जगातील पुरवठा साखळीवर म्हणजेच सप्लाय चेनवर होऊ शकतो. भारतासारखा मोठा देश तेल, गॅस, खत, इलेक्ट्रॉनिक वस्तू आणि अनेक गोष्टी परदेशातून आयात करतो. जर युद्धामुळे समुद्री मार्गांवर परिणाम झाला, जहाजं उशिरा आली, तेलाचे टँकर अडकले, तर त्याचा परिणाम भारतातील पेट्रोल, डिझेल, गॅस, वीज आणि वाहतूक यावर होऊ शकतो. पण जसं हे वक्तव्य बाहेर आलं तसं देशभर गोंधळ उडाला. पेट्रोल पंपावर मोठ्या मोठ्या रांगा लागल्या. काही पेट्रोल पंपावर तर पेट्रोल संपलं. घरगुती गॅस सिलेंडर बुक करायला गेलं तर सिलेंडर मिळत नाही अशी परिस्थिती काही ठिकाणी दिसू लागली. सोशल मीडियावर लगेच मेसेज व्हायरल झाले. 1 एप्रिलपासून पेट्रोल मिळणार नाही, गॅस बंद होणार, बँका बंद होणार, इंटरनेट बंद होणार, देश बंद होणार. लोकांनी हे मेसेज एकमेकांना फॉरवर्ड केले आणि अचानक भीतीचे वातावरण तयार झाले. लोकांनी पेट्रोल पंपावर जाऊन गाड्या फुल टँक केल्या. काही लोकांनी 2-2 गॅस सिलेंडर घरात आणून ठेवले. काही लोकांनी 3-3, 4-4 तेलाचे डबे विकत घेतले. किराणा दुकानात लोकांनी मोठ्या प्रमाणात धान्य साठवायला सुरुवात केली. एटीएम समोरही रांगा लागल्या. प्रत्येकाला वाटू लागलं की आता पुन्हा लॉकडाऊन लागणार. पण या सगळ्या गोष्टीमागचं लॉजिक फार कमी लोकांच्या लक्षात आलं. जेव्हा लोक घाबरतात तेव्हा ते जास्त खर्च करतात. गाडी फुल टँक, जास्त गॅस, जास्त धान्य, जास्त पैसे काढणे, या सगळ्या गोष्टींमध्ये लोकांचे पैसे जास्त खर्च होतात. काही लोक असंही म्हणत आहेत की गव्हर्नमेंटची एक टेक्निक असते, लोकांना पॅनिक करायचं. लोक पॅनिक झाले की जास्त खर्च करतात आणि त्याचा फायदा सरकारलाच होतो. या गोष्टीमध्ये किती तथ्य आहे हे सांगणं कठीण आहे, पण एक गोष्ट नक्की आहे, पॅनिक झाला की सामान्य माणसाचंच नुकसान जास्त होतं. आता वास्तव परिस्थिती काय आहे ते पाहू. काही रिपोर्टनुसार इराणने भारताची जहाजं सोडायला सुरुवात केली आहे. म्हणजे भारताचे तेल आणि गॅस घेऊन येणारी जहाजं पूर्णपणे थांबलेली नाहीत. त्यामुळे एकदम पेट्रोल आणि गॅस बंद होईल अशी परिस्थिती नाही. पण जागतिक परिस्थितीमुळे पुरवठा उशिरा होऊ शकतो, महागाई वाढू शकते आणि काही निर्बंध लागू होऊ शकतात. आता प्रश्न येतो की 1 एप्रिलपासून जे 3 नियम लागू होणार आहेत ते काय असू शकतात. काही रिपोर्टनुसार सरकार इंधन बचतीसाठी काही निर्बंध आणू शकते. काही शहरांमध्ये खाजगी गाड्यांच्या वापरावर मर्यादा येऊ शकतात. सरकारी आणि IT कंपन्यांमध्ये वर्क फ्रॉम होम वाढवले जाऊ शकते. मोठ्या इमारतींमध्ये वीज बचत नियम लागू होऊ शकतात. गॅस सिलेंडरचे वितरण नियंत्रित केले जाऊ शकते. म्हणजे पूर्ण लॉकडाऊन नाही, पण काही गोष्टींवर मर्यादा येऊ शकतात. भारताकडे अन्नधान्याचा मोठा साठा आहे. सरकारी गोदामांमध्ये अनेक महिन्यांचा तांदूळ आणि गहू साठा आहे. पेट्रोल आणि डिझेलचा साठा देखील काही आठवड्यांसाठी असतो. म्हणजे एकदम दुसऱ्या दिवशी पेट्रोल संपणार असं होत नाही. गॅस सिलेंडरचा पुरवठा पूर्णपणे बंद होईल अशी शक्यता कमी आहे. पण वितरणावर नियंत्रण येऊ शकते. पण या सगळ्या गोष्टीमागचं लॉजिक फार कमी लोकांच्या लक्षात आलं. जेव्हा लोक घाबरतात तेव्हा ते जास्त खर्च करतात. गाडी फुल टँक,
जास्त गॅस, जास्त धान्य, जास्त पैसे काढणे या सगळ्या गोष्टींमध्ये लोकांचे पैसे जास्त खर्च होतात. काही लोक असंही म्हणत आहेत की गव्हर्नमेंटची एक टेक्निक असते, लोकांना पॅनिक करायचं. लोक पॅनिक झाले की जास्त खर्च करतात आणि त्याचा फायदा सरकारलाच होतो. या गोष्टीमध्ये किती तथ्य आहे हे सांगणं कठीण आहे, पण एक गोष्ट नक्की आहे, पॅनिक झाला की सामान्य माणसाचंच नुकसान जास्त होतं. आता वास्तव परिस्थिती काय आहे ते पाहू. काही रिपोर्टनुसार इराणने भारताची जहाजं सोडायला सुरुवात केली आहे. म्हणजे भारताचे तेल आणि गॅस घेऊन येणारी जहाजं पूर्णपणे थांबलेली नाहीत. त्यामुळे एकदम पेट्रोल आणि गॅस बंद होईल अशी परिस्थिती नाही. पण जागतिक परिस्थितीमुळे पुरवठा उशिरा होऊ शकतो, महागाई वाढू शकते आणि काही निर्बंध लागू होऊ शकतात. आता प्रश्न येतो की 1 एप्रिलपासून जे 3 नियम लागू होणार आहेत ते काय असू शकतात. काही रिपोर्टनुसार सरकार इंधन बचतीसाठी काही निर्बंध आणू शकते. काही शहरांमध्ये खाजगी गाड्यांच्या वापरावर मर्यादा येऊ शकतात. सरकारी आणि IT कंपन्यांमध्ये वर्क फ्रॉम होम वाढवले जाऊ शकते. मोठ्या इमारतींमध्ये वीज बचत नियम लागू होऊ शकतात. गॅस सिलेंडरचे वितरण नियंत्रित केले जाऊ शकते. म्हणजे पूर्ण लॉकडाऊन नाही, पण काही गोष्टींवर मर्यादा येऊ शकतात. भारताकडे अन्नधान्याचा मोठा साठा आहे. सरकारी गोदामांमध्ये अनेक महिन्यांचा तांदूळ आणि गहू साठा आहे. पेट्रोल आणि डिझेलचा साठा देखील काही आठवड्यांसाठी असतो. म्हणजे एकदम दुसऱ्या दिवशी पेट्रोल संपणार असं होत नाही. गॅस सिलेंडरचा पुरवठा पूर्णपणे बंद होईल अशी शक्यता कमी आहे. पण वितरणावर नियंत्रण येऊ शकते. जर परिस्थिती गंभीर झाली तर सरकार पूर्ण लॉकडाऊन करण्याऐवजी रॅशनिंग पद्धत लागू करू शकते. म्हणजे प्रत्येक व्यक्तीला ठराविक प्रमाणात पेट्रोल, गॅस, धान्य मिळेल. त्यामुळे साठेबाजी थांबेल आणि सर्वांना वस्तू मिळतील. तसेच वर्क फ्रॉम होम, ऑनलाईन शाळा, वीज बचत असे निर्णय घेतले जाऊ शकतात. पण या सगळ्या गोष्टी अजून चर्चा पातळीवर आहेत. अंतिम निर्णय सरकार परिस्थिती पाहून घेते. त्यामुळे सोशल मीडियावर येणाऱ्या प्रत्येक मेसेजवर विश्वास ठेवू नका. अधिकृत बातम्यांवरच विश्वास ठेवा. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपण नागरिक म्हणून काय करायला हवं. घाबरून साठेबाजी करू नका. गरजेपुरतंच खरेदी करा. पेट्रोल आणि गॅस जास्त साठवू नका. ATMमधून गरजेपेक्षा जास्त पैसे काढू नका. आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे अफवा फॉरवर्ड करू नका. मित्रांनो, देश संकटाने हरत नाही. देश घाबरलेल्या लोकांमुळे हरतो. जेव्हा लोक शांत राहतात तेव्हा कोणतेही संकट मोठे नसते. पण जेव्हा लोक अफवांवर विश्वास ठेवतात तेव्हा छोटं संकटही मोठं होतं. शेवटी इतकंच सांगू इच्छितो, सतर्क रहा, पण घाबरू नका. आवश्यक तेवढाच साठा ठेवा, पण साठेबाजी करू नका. अधिकृत बातम्यांवर विश्वास ठेवा. अफवा पसरवू नका. येणारा काळ थोडा कठीण असू शकतो, पण संयम आणि तयारी हेच सर्वात मोठं शस्त्र आहे. धन्यवाद.